तुम्ही कळकळून हसायला पाहिजे. तुमच्यातलं हसल्याशिवाय दुःख बाहेर पडणार नाही. या वर्तमानात काळात तुम्ही जगू शकत नाही. प्रत्येकीला एक टेन्शन आहे. एक तर टेन्शन कशाचं आहे? पहिलं सगळ्यात महत्वाचं, ज्या इथं सुना बसलेत त्यांना टेन्शन आहे सासूच, आणि ज्या सासू आहेत त्यांना टेन्शन आहे. दोघीचा कुठं काहीही संबंध नसतो, कुणाचा काही वैर नाही. ते तुमच्या मनात लहानपणापासून पेरलंय. सासू म्हणजे सुनाची दुश्मन, लक्षात ठेवा. असं काही सुद्धा नसतंय, फक्त मनात पेरल्यामुळं. आता बघा, नवीन नवीन सून घरात येते, सासूला कोणतरी सांगितलं असतंय पहिल्यापासून सुनावर वचक ठेवायची, नाहीतर तुझ्या एकदा हाताच्या बाहेर गेली की तुझं काही खरं नाही. सून नवीन घरात आलेली असत्या. मला सांगा, इथं सासू असतील तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा सासू घरात येत्या तिला शेजारीला चार घेऊन येत्या बायकाशी, म्हणते बघ माझी सून कशी आहे. सून बसली असत्या सोप्यावर, आलेल्या म्हणते सुनाला म्हणते, सून बाय, जर मी सोप्यावर तुझ्या बाजूला बसली तर तू काय करशील? आता शेवटी सून नवीन असत्या, अंगात मस्त पावर असत्या, पण पहिला 2-4 दिवस असते ती म्हणते, सासूबाई तुम्ही माझी आई समान, तुम्ही मोठ्या, तुमचा मान मोठा, तुम्ही जर सोप्यावरती बसला मी खाली बसीन म्हटली. बस झालं का नाही? आता काही वातावरण सगळ्याची गरज आहे का? परत म्हणते दाखवायसाठी, समज सोनबाई, मी जर खाली बसली तर तू काय करणार? ते म्हणते, सासूबाई तुम्ही मोठ्या, तुमचा मान मोठा, तुमचा आदर मोठा, तुम्ही खाली बसला मी खड्डा खांदीन आणि जाऊन खड्ड्यात खाली बसीन. आता बस झालं का नाही? काय करे आता इथनं पुढे काय चेंगराची गरज आहे का? मी जर खड्ड्यात बसली तर काय करशील? ती म्हणते, सासूबाई तुम्ही मोठ्या, तुमचा मान मोठा, तुम्हाला सगळं देऊन बघितलं, तुम्हाला तिची किंमत कळत नाही. खड्ड्यातनं वर येईन, खड्डा मुजवून टाकेन. जो मान प्रेमानं दिला घेतला पाहिजे का नाही?